नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेले येरमाळा या ठिकाणी असलेले येडेश्वरी माताचं मंदिर। या ठिकाणी आपण येडेश्वरी माताच्या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला मित्रांनो, येरमाळा हे सोलापूर धुळे हायवेला लागून आहे व हे ठिकाण धाराशिव पासून 44 किलोमीटर अंतरावर आणि कळंब पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि बालाघाटच्या डोंगर रांगावर वसलेले आहे। या ठिकाणी आल्यानंतर हे अशा पद्धतीचे भव्य प्रवेशद्वार बांधण्यात आलेले आहे। या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केल्यावर 5 ते 6 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण मंदिराजवळ येऊन पोहोचतो। या ठिकाणी आपली गाडी पार्किंग करण्यासाठी मोठी व्यवस्था आहे। पार्किंगच्या पुढे आल्यानंतर मित्रांनो, हा जो डोंगर दिसतो आहे ना, या डोंगराच्या समोर येडेश्वरी माताचं हे मंदिर आहे। आपण कळस बघू शकता आणि कळसावर अतिशय सुंदर असा भगवा ध्वज फडकत आहे। मंदिराच्या परिसरात अतिशय सुंदर असे स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि आज खूप जास्त गर्दी आहे या ठिकाणी। मित्रांनो, हे मंदिराचे पहिले मुख्य प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी पहिल्या पायरीवर बरेचसे भाविक नारळ फोडतात, तर काही भाविक कापूर लावतात आणि हळदी कुंकू वाहतात। मित्रांनो, येडाई ही सुद्धा माता पार्वतीचाच अवतार असून तिला तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण असेही म्हणतात। म्हणूनच बरेचसे भाविक हे तुळजापूरचे दर्शन घेतल्यावर येडाईचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी श्रावण पौर्णिमा, नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा तसेच माघ पौर्णिमेला भरपूर गर्दी असते। मित्रांनो, येडेश्वरी देवीची मुख्य यात्रा ही चैत्र पौर्णिमेला असते। चैत्र पौर्णिमेमध्ये सुमारे 5 ते 6 दिवस ही यात्रा चालते। अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते लोकांची। लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात। या ठिकाणी बरेचसे भाविक हे देवीकडे अशा पद्धतीचे नवस करतात। काही जण गुडघ्यांवर पूर्ण पायऱ्या गुडघ्यांवर चढून त्या ठिकाणी पोहोचतात, तर काही जण अशा पद्धतीने हे प्रत्येक पायरीला कापूर जाळून आपला नवस पूर्ण करतात।
मित्रांनो, येडेश्वरी माताच्या मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सुमारे 200 ते 250 पायऱ्या ह्या चढून जाव्या लागतात. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मंदिराचा जो परिसर आहे अतिशय मोठा परिसर आहे. या ठिकाणी कुत्र्याचे समाधी मंदिर सुद्धा बांधण्यात आलेले आहे आणि या मंदिराच्या जवळच महादेवाचे अतिशय सुंदर असे मंदिर आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने हे देवीच्या दर्शनासाठी रांग लावण्यात आलेली असते आणि आपण बघू शकता ही रांग थेट गाभाऱ्यात जाते. या ठिकाणी अन्नछत्र सुद्धा आहे. दर्शनासाठी आपण बघू शकता भाविकांची खूप गर्दी आहे. या देवीच्या दर्शनासाठी गर्दीच्या वेळेस 4 ते 4.5 तास आपल्याला दर्शनासाठी लागू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे, पण तरीसुद्धा आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर आपलं दर्शन व्यवस्थित नाही झालं आहे तर आपण हे समोर बघू शकतात. हा जो बाहेर फोटो लावलेला आहे देवीचा, या ठिकाणी बरेचसे भाविक हे दर्शन घेऊन घेतात. दर्शन झाल्यानंतर आपण ज्या वेळेला बाहेर निघतो त्यावेळेला आदिमाया आदिशक्ती मातंगी माताचं मंदिर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास येडेश्वरी देवीची मंदिर व परिसर हा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. माझा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.